नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम स्पेशल एकदम टेस्टी आणि प्रत्येकाच्या घरामध्ये बनवली जाणारी मसाले भातची रेसिपी। आता हा मसाले भात प्रत्येकाच्या घरामध्ये बनवला जातो। त्यांच्याप्रमाणे प्रत्येकाची रेसिपी जी असते ना थोडीफार तरी वेगळी असते आणि प्रत्येकांच्याकडे ना काही छोटे मोठे ट्रिक्स असतात ज्याच्यामुळे मसाले भात एकदम टेस्टी बनतो, एकदम भन्नाट असा बनतो। त्यामुळेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घरी मसाले भात कशा पद्धतीने बनवला जातो आणि त्याचबरोबर थोडेफार माझे पण काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे मसाले भात एकदम टेस्टी बनतो आणि एकदम मस्त असा बनतो। चला बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला मसाले भात बनवण्यासाठी फोडणी देऊन घ्यायची आहे। त्यासाठी कुकर गॅसवरती ठेवलेला आहे, चांगला गरम करून घेतो। एकदा का कुकर चांगल्या प्रकारे गरम झालं ना आता यामध्ये पाव वाटी तूप टाकून घेतो। आता या तुपाबरोबरच यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचे। तेल आणि तूप चांगल्या प्रकारे गरम झालं ना आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि त्याचबरोबर पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी नंतर ना यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची। आता एकदा का तेलामध्ये कढीपत्त्याची पानं चांगली तडकली ना आता यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे। त्यामध्ये 1 तमालपत्र, 5 ते 6 लवंग, 2 ते 3 इंच दालचिनी आणि 1 चक्री फूल। आता हे सगळे खडे मसाले टाकून अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। आता एकदा का खडे मसाले 1 ते 2 मिनिटांसाठी तेलामध्ये चांगले परतून घेतले ना आता यामध्ये 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे लांब लांब कापून घेतलेले आहेत। हा कांदा यामध्ये टाकून घ्यायचा आणि या कांद्याला मसाल्याबरोबर चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे। म्हणजे अगदी 4 ते 5 मिनिटांसाठी कांदा तेलामध्ये चांगला परतून घेतला ना त्यानंतर ना कांदा मऊ पडतो तोपर्यंतच आपल्याला कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। जास्त परतून घेऊ नका, कांद्याचा कलर वगैरे जो आहे ना तो चेंज नाही झाला पाहिजे। कांदा फक्त थोडासा मऊ पडला पाहिजे तोपर्यंत परतून घ्या। आता एकदा का कांदा चांगला परतून झाला ना आता यामध्ये मीडियम साईजचा 1 टोमॅटो टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर 1 मीडियम साईजचा बटाटा टाकून घ्यायचा। बटाट्याची साल वरून काढून घेतलेले आणि त्याचबरोबर पाव वाटी कच्चे शेंगदाणे आणि त्याचबरोबर पाव वाटी हिरवे आणि वाळलेले वाटाणे आणि आता सगळ्यात शेवटी 4 ते 5 हिरव्या मिरच्या। आता हे सगळं टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये अगदी थोडंसं म्हणजे 1 ते अर्धा मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे। आता हे सगळं चांगलं मिक्स करून झालं ना आता यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर पाव चमचा हळद पावडर टाकून घ्यायची। आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला वगैरे जो आहे ना सगळीकडे चांगला लागला पाहिजे, चांगलं एकजीव झालं पाहिजे, त्यामुळे चांगलं मिक्स करून घ्या। आता मसाले पण चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं ना आता यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचं आहे। मी इथं बासमती 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे, चांगला स्वच्छ असं धुवून घेतलेले आहे। आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये पाणी 4.5 ते 5 वाटीच्या आसपास टाकून घेतो। जेवढं तांदूळ तुम्ही वापरता ना त्याच्या डबल यामध्ये पाणी टाकावं लागतं किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं तुम्ही जास्तीचं टाकून घेऊ शकता। आता मी यामध्ये चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतो आणि हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। आता इथं तुम्ही मिठाचं प्रमाण एकदा चेक करून घेऊ शकता, गरज पडल्यास यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ शकता। मी थोडंसं टाकून घेतोय। आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि गॅस जो आहे ना मीडियम आचेवरती ठेवायचा। मीडियम आचेच्या गॅसवरती आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या लावून घ्यायच्या म्हणजे आपला मसाले भात एकदम परफेक्ट असा शिजून जाईल। जोपर्यंत आपला मसाले भात शिजून रेडी होतो ना तोपर्यंत आपण इथं कोशिंबीर म्हणजे रायता तयार करून घेऊयात। त्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये 2 वाटी दही घेतलेले एकदम फ्रेशवालं। आता या दहीमध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतो आणि त्याचबरोबर पाव वाटी टोमॅटो टाकून घेतो। आता मस्तपैकी वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतो आणि त्याचबरोबर थोडीशी चवीपुरतं मीठ आणि आता सगळ्यात शेवटी भाजलेल्या जिऱ्याचा पावडर टाकून घेतो। दही घट्ट असल्यामुळे यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेतो म्हणजे पाव वाटी। आता हे सगळं चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला काकडी आवडत असेल तर यामध्ये बारीक कट करून टाकून घेऊ शकता। मगाशी मी यामध्ये भाजलेल्या जिऱ्याचा पावडर टाकून घेतला होता त्यामुळे कोशिंबिरीला एकदम मस्त असा टेस्ट येतो, एकदम भन्नाट अशी टेस्ट येते। त्यामुळे तुम्ही नक्की टाकून घ्या न विसरता। अगदी 1 अर्धा चमचा तव्यावरती जिरा भाजून घ्यायचा, तो खलबत्त्यामध्ये कुटून तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता।
कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर ना गॅस बंद करून घ्यायचं आणि त्यानंतर कुकर जो आहे ना तसाच ठेवून द्यायचा। त्यामुळे आतमधली जी वाफ असते ना ती चांगल्या प्रकारे सेट होते, त्यामुळे भाताचे दाणे पण चांगल्या प्रकारे सेट होतात आणि जो भात आहे ना एकदम मोकळा मोकळा होतो। तर मित्रांनो फायनली आपला मसाले भात एकदम मस्तपैकी आणि सुटसुटीत असा रेडी झालेला आहे। कोशिंबीर म्हणजे रायता आपण याबरोबर तयार करून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर मस्तपैकी कुरकुरीत आणि खुसखुशीत असे उडदाचे पापड भाजून घेतलेले आहेत। तर मित्रांनो अशा प्रकारे मसाले भात तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की बनवताय ना, नक्की बनवा। मग काय मित्रांनो, कसा झालाय मसाले भात? एकदम मस्त झालाय की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झालाय आणि त्याचबरोबर भात जो बनलाय ना तो एकदम सुटसुटीत असा झालेला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला रेसिपी बद्दल काही टिप्स आणि ट्रिक्स भेटलेच असतील, बरोबर की नाही? तर मित्रांनो अशा पद्धतीने पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा मसाले भात। टेस्टला एकदम अप्रतिम होईल आणि भात जो बनेल ना एकदम सुटसुटीत असा बनेल। मग करताय ना नक्की तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा। चला आता जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि त्याचबरोबर ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात आमच्या त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका। भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये।